आज आमच्या समृद्धी बाधित सर्व जालना समृद्धी बाधित शेतकऱ्यांचा सन्माननीय राठी सरांच्या नेतृत्वात जवळजवळ आता हे 77 दिवस पूर्ण झालेले आहे आणि सर्व शेतकरी जे बाधित आहेत सुनावणीच्या दरम्यान तिथे ज्यावेळेस जाऊन आले बऱ्याच लोकांचं कारण असं आज सांगितलं गेलं की व आमचे निवाडे झालेले आहे आणि एसडीएम साहेबचं काल असं मत होतं की शेवटच्या घटकापर्यंत न्याय देण्याची भूमिका आम्ही आणि आता वकील साहेबांनी सांगितले की ज्यांची बागायत आहे ती सुद्धा धरू, ज्यांची हंगामी आहे ती धरू, कुठल्याही प्रकारचा शेतकरी वंचित राहणार नाही। आणि आज गेल्याच्या नंतर तुमचं पूर्ण काम फायनल झालं असतं परंतु तुमचे निवाडे झाले। आता प्रश्न असा आहे की एखाद्या माणसाला पंगत घालावी, गुलाबजामू खाऊ घालायचे, पण त्यांनी सांगितलं तुम्हाला जामन 100% खाऊ घालायचे, फक्त आपलं एक हे की खालचा होठ वरच्या होठाला लागू द्यायचा नाही। आता हे जसं आहे ना महाराज, एखाद्या पंक्तीवाल्याने मस्करीने असं म्हणावं जामन याची पंगत आहे परंतु खालचं होठ वरच्या होठोला लागू न देणं हे जसं हास्यास्पद, तसं प्रशासन नेमकं आम्हाला येड्यात तर काढत नाही असा आम्हाला प्रश्न पडलेला आहे। म्हणून प्रशासन आणि वरचे शासकीय सर्व जे अधिकारी आहे आम्हाला खरोखर या आतापर्यंत 77 दिवसापूर्वी केलेलं आंदोलन याची निराशा नाही, कारण कौतुक वाटे झाले या वेचाचे। जगद्गुरु तुकाराम महाराज सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत जे दिवस आमचे गेले संघर्ष करण्याची सुद्धा एक भूमिका आम्ही राठी सरांच्या नेतृत्वात या ठिकाणी धारण केलेली आहे। आज ना उद्या पण आमच्यासारखा संघर्ष पुढे जर कोणाला करायचा प्रसंग पडला तर निदान बाकीचे तरी लोक हुशार झाले, कारण शासनावर विश्वास कितीपर्यंत ठेवा असा प्रश्न आमच्यासाठी निर्माण झालेला आहे। पण तरी देखील 77 दिवस उद्या आदरणीय भाऊ हे लक्षवेधी लावणार आहेत आणि त्याची उत्तराची वाट पाहतो, कारण आमचं शास्त्र सुद्धा सांगतं आईने एखादा सांगितलं की हा तुझा बाप आहे तर त्याच्यावर आम्ही विश्वासच ठेवतो। देवावर विश्वास ठेवला पाहिजे, आईवर विश्वास ठेवला पाहिजे, गुरुवर विश्वास ठेवला पाहिजे आणि शेवटचं म्हणजे आपल्या राजावर सुद्धा आपण विश्वास ठेवला पाहिजे। आणि हीच एक उदात्त व्यापक वारकरी संप्रदायातली आमची भूमिकाच असल्यामुळं आम्ही आता सुद्धा वर्तमान राजावर आता हा गेलेले हे जे 8 दिवस आहेत आता येणारे त्या 8 दिवसापर्यंत 100% विश्वास ठेवू, पण विश्वासास आपण पात्र व्हाल याची आम्हाला शाश्वती आहे। 100% तुम्ही आमचं काम करणार, अन्यथा हे आंदोलन आज तरी 8 दिवस आम्ही वाट पाहून थोडंफार खाऊन पिऊन हे करू, पण ज्यावेळेस त्या आंदोलनाचा पुढचा प्रसंग येईल त्यावेळेस टप्पा शासन प्रशासनाला निश्चित जड गेल्याशिवाय राहणार नाही, कारण अन्न त्याग सुद्धा आंदोलन करायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही। याची शासन प्रशासनाने जबाबदारी घ्यायची।